आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की बौद्ध जीवन मार्ग, आणि बौद्ध जीवन मार्ग पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे सत असत आणि पाप. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. लोभ व तृष्णा याच्या आहारी जाऊ नका, त्याच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्रोध आणि वैर, मनात क्रोधाचा भाव ठेवू नका, वैरभाव विसरा आणि आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. मनुष्य, मन आणि मनोमल हे सुद्धा आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. मन घडविते तसा मनुष्य होतो. जो सत्य आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हा संस्कार जो आहे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल होय, आणि हा बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य मात्र शिकवणूक आहे. हे आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आपण आणि आत्मविजय. जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा, आणि सतत या ठिकाणी विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवल्यानंतर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा, आणि हा बौद्ध जीवन मार्ग आहे. मनुष्य हा स्वतःच काय आहे तर स्वतःचा
स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा तो स्वामी असू शकणार असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे त्याला कठीण आहे. म्हणजे स्वतःवर या ठिकाणी नियंत्रण ठेवणं किंवा स्वतःवर संयमित करणं असं केल्यानंतर त्याच्यासारखा स्वामी मिळणं कठीण आहे. जो मूर्ख मनुष्य अर्हत आर्य शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत्य कथन जे आहे, एखादं जे काही बोरूचं झाड आहे त्या बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःचाच तो विनाशाला कारणीभूत ठरतो. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो आणि आपणच आपल्याला शुद्ध सुद्धा करतो. तेव्हा आपणच आपल्याला या ठिकाणी शुद्ध करतो. त्याचे ते दुष्कृत्य कथन केल्यानंतर एखाद्या बोरूच्या फळासारखे त्याला स्वतःचाच विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. परंतु आपणच पाप करतो आणि आपणच त्याची जी काही मलिनता आहे ही मलिन होतो आणि आपणच पापाचा सुद्धा त्याग करतो. आपणच आपल्याला शुद्ध करतो. शुद्धी आणि अशुद्धी हा स्वतःवरच काय आहे, स्वतःवरच निर्भर आहे किंवा स्वतःवरच अवलंबून आहे. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुखोपभोगासाठी हापापलेला आहे, जो असंयमित आहे, खादाड आहे, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतापायीपणाने आपलाच काय करतो, तो स्वतःचा नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड हे नाश पावते आणि अशा व्यक्ती सुद्धा तो स्वतःचा नाश स्वतःच ओढून घेतो. ज्याच्या ठिकाणी भोगलाशा नाही, ज्याने आपल्या इंद्रियावर दमन केलेले आहे, ज्याने आपल्या इंद्रिय दमन केले, जो खाण्यामध्ये नेमस्त आहे, जो विश्वासार्ह बळकट असतो आणि तो ज्याप्रमाणे वज्र का पर्वत वाराने उलथून पडत नाही त्याप्रमाणे त्याचं सुद्धा पतन तो पावत नाही. म्हणजे एखादा पर्वत आहे, एखादी टेकडी आहे, कितीही वारा आला काहीही झालं तरी ती आपल्या जागावरून हालत नाही. ती कशी असते, अटळ असते. आणि म्हणून ज्याने आपल्या इंद्रियावर संयम केलेला आहे, ज्याने आपल्या इंद्रियाचं दमन केलेलं आहे आणि भोग लालसा ज्याच्या अंगी नाही, जो खाण्यामध्ये नेमस्त आहे, जो विश्वासार्ह व बळकट असा आहे आणि जो कसा आहे महा, तो जो वज्र का जे वज्रकाप्रमाणे एखादं पर्वत आहे, त्या पर्वतवाणी हा सुद्धा कसा आहे, तसा त्या पर्वतवाणी किती त्याच्यावर काही जरी झालं किंवा त्याला कुणीही भोगलासा दिली तरी मात्र तो काय आहे, तर आपल्या इंद्रियावर त्यांनी संयम ठेवलेला आहे. आणि म्हणून तो कितीही कुणीही काही म्हटलं तर त्या वाऱ्याने जसं पहाड हालू शकत नाही तशा पद्धतीने त्याचं सुद्धा या ठिकाणी पतन तो पावत नाही. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी आणि मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. आता या ठिकाणी असं दिलेलं आहे की जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. तर आपलं म्हणजे आपण या ठिकाणी कुणाला माया जास्त लावतो, कुणावर जास्त प्रेम करतो? बोला खंदारताई. खंदारताईंचं प्रेम जे आहे मुलावर आहे. आपण काय म्हणताय? मुलांवर आहे. आपलं काय? आमच्या उगलेताईचं सुनावर सुद्धा आहे. आपलं पाठीमागे आमच्या गायकवाडताई काय म्हणतायत? गायकवाडताईचं म्हणणं आहे माता पित्यावर त्यांचं प्रेम आहे. आमच्या वहिनी काय म्हणतायत? काय म्हणताय? अच्छा, आमच्या बनसोडेताईंचं त्यांचे सहचारी जे आहेत त्यांच्या पतीवर त्यांचं प्रेम आहे. अंबोरताईचं काय म्हणणं आहे? आमच्या आशाताई वारकरीचं काय म्हणणं आहे? वारकरीताईचं काय म्हणणं आहे?
तिकडे काय पाठीमागे? जास्त प्रेम पतीवरच आहे, पण आता नाही तर काय करावं. तर या ठिकाणी आपण प्रेम कुणावर करतो, म्हणजे आपलं प्रेम कुणावर आहे असा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे आपण प्रेम कुणावर करता, आपण कुणाला माया लावता, आपण कुणावर करुणा करता, आपण कुणावर माया लावता किंवा प्रेम करता असा मी प्रश्न केलेला आहे. बोला. माझ्या नवऱ्यावर आणि लेकरा बाळावर, माझ्या नातलगावर. आमच्या छायाताईंचं जे प्रेम आहे आपल्या नातलगावर आणि आपल्या मुलाबाळावर असं त्यांचं या ठिकाणी मत आहे. काय मुलावर प्रेम आहे. खंदारीताई काय म्हटलं होत्या? मुलावर प्रेम आहे. उगलेताईंचं काय म्हणते? सिया आई आणि भावावर प्रेम आहे त्यांचं. ओके. इकडे आमच्या वहिनीबाई काय म्हणतात? आंबोरेताई मुलावर प्रेम आहे. तिकडे आमच्या ताईंचं जे आहे जेवढा परिवार आहे त्यांच्या तेवढ्या परिवारावर त्यांचं प्रेम आहे. काय म्हणतात ताई? आपलं मत काय? प्रत्येकाचं मत या ठिकाणी मांडायचं आहे आपल्याला. आपलं मत काय आहे? मुलगा, आई आणि भाऊ. काय म्हणता मग आई साहेब? आपण काय म्हणताय? पती लेकरं बाळ आपल्या घरात जे माणसं असते सगळ्या परिवारावर प्रेम असते. आमच्या मातोश्रीचं जे आहे सगळ्या परिवारावर प्रेम आहे. पाठीमागे चला बोला. गायकवाड ताई काय परिवारावर आहे? सगळा परिवार. गायकवाड ताई, मनीषा गायकवाड सहपरिवार. चला बघाटे ताई थांबा थोडं. बघाटे ताई अच्छा माहेरावर जास्त प्रेम दिसते. माता पिता आणि मुलं बाळ यांच्यावर त्यांचं प्रेम आहे. इकडे आमच्या काय म्हणताय? सगळ्यावर प्रेम आहे. तिकडच्या ताई काय म्हणतायत? परिवारावर प्रेम आहे. पाठीमागे आमच्या आशाताई काय म्हणतायत? काय म्हटलं? संपूर्ण कुटुंबावर आहे आपलं. अच्छा मुलं, पती आणि मुलं आणि मुली यांच्यावर आपलं प्रेम आहे. आमच्या बनसोडे ताई काय म्हणतायत? अच्छा पती पत्नी आणि मुलं बाळा यांच्यावर आपलं प्रेम दाखवले. अंबरताई बोला. सगळ्यावर प्रेम आहे. अच्छा इकडे काय म्हणताय आपण? अच्छा 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 परिवारावर. आमच्या इकडच्या विजयताई गायकवाड काय म्हणतायत? विजयताई गायकवाड कुणावर आहे? नातरुंडावर आहे का कुणावर प्रेम आहे आपलं? चला आपल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी असा प्रश्न केला होता की आपलं प्रेम कुणावर आहे, असा प्रश्न केला होता. आपण आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. कुणाचं मुलाबाळावर आहे, कुणाचं माहेरावर प्रेम आहे, कुणाचं बहीण भावावर आहे, कुणाचं पतीवर या ठिकाणी आपलं आपलं प्रेम या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी एक राजा होता, जसं आता मी या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. राजा आणि राणी होते. आता राजा राणी म्हटल्यानंतर राणीला तिच्या त्या वैभवामध्ये कशाचीच कमी नाहीये, कारण राजा राणीचं कुटुंब आहे. आणि राजा जो आहे एक दिवस असाच जो आहे राजा म्हणतो की हे राणी तुला कुणावर प्रेम आहे? राणी तू कुणावर प्रेम करतेस? तुला कुणावर असं प्रेम आहे असं तुला वाटतं? असा या ठिकाणी प्रश्न केल्यानंतर एक असं कुटुंब असतं राजा आणि राणीचं. तो राजा सुद्धा असा प्रश्न करतो की राणी तुमचं कुणावर प्रेम आहे?
तुम्ही कुणाला जास्त चाहता, तुम्ही नेमकं प्रेम कुणावर करता, असा राजाने त्या ठिकाणी प्रश्न केला. आता राणीने काय उत्तर द्यायला पाहिजे? राणीने उत्तर काय द्यावं? तुमच्यावर प्रेम आहे. काय म्हणता बनसोडीताई, राणीने उत्तर काय द्यायला पाहिजे? हा, अच्छा, इकडे राणीने नेमकं उत्तर काय दिलं असेल? आपला अंदाज लावू शकतो ना आपण. इकडे ती लेकरा बाळावर आहे. तर राजाला काय वाटलं, राणी मला असे म्हणेल की राजेसाहेब, हे वैभव जे आहे मला तुमच्यामुळं मिळालेलं आहे आणि या वैभवामध्ये मी नांदत आहे. या सुख सुविधा ज्या आहेत माझ्या पायाची लोळण घेत आहेत. आपसात नका बोलू, आता उत्तर ऐकायचे. राणीला म्हणजे राजाला असं वाटलं की राणी असं म्हणेल की जे काही वैभव मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे किंवा ज्या मी सुख सुविधा माझ्या पायाशी लोळण घेत आहेत, आणि मग राजाने मला ह्या सगळ्या सुख सुविधा दिलेल्या आहेत, आणि मग राजाला असं वाटलं की राणी मला म्हणेल की राजेसाहेब तुमच्यावर माझं प्रेम आहे. परंतु राणीने तसं काही म्हटलेलं नाही. राणीने म्हटलं नाही की राजा मला माझं तुमच्यावर प्रेम आहे, मी तुमच्यावर प्रेम करते, म्हटलेलं नाही. राणीनं असं सुद्धा म्हटलं नाही माझं मुलावर प्रेम आहे, माझं मुलीवर प्रेम आहे, माझं भावावर प्रेम आहे, माझं बहिणीवर प्रेम आहे, माझं माता पित्यावर प्रेम आहे, असं सुद्धा राणीने या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही. आता मग राणी सांगते या ठिकाणी की माझं प्रेम जे आहे मी स्वतःवर प्रेम करते. राणी काय म्हटलेली आहे? मी स्वतःवर प्रेम करते. जसं यामध्ये एक ओळ आलेली आहे. काय ओळ आलेली आहे ते? जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. या मुद्द्यावरून आपण हा मुद्दा स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर राणी म्हणते राजेसाहेब माझं माझ्यावरच प्रेम आहे, म्हणजे मी प्रेम जे करते हे माझ्यावरच करते, माझ्या शरीरावर करते, मी स्वतःवर या ठिकाणी प्रेम करते, मी माझी या ठिकाणी दक्षता घेते. आता राजाला या ठिकाणी खंत वाटली, थोडा रागही आला, कारण एवढं मी राणीसाठी करतोय, एवढं मी माझ्या सगळ्या परिवारासाठी करतोय, आणि राणी तर म्हणते की माझं स्वतःवर प्रेम आहे. आणि मग त्या ठिकाणी राजाला स्पष्टीकरण राणी देते. काय स्पष्टीकरण देते? राजेसाहेब माझ्यावर प्रेम मी याच्यासाठी करतेय कारण मी जर सुखी असेल, माझी तब्येत चांगली असेल, मी माझ्याकडे जर लक्ष दिलं, मी स्वतः जर आनंदी असेल, स्वतः जर सुखी असेल, स्वतः माझी तब्येत जर चांगली असेल, तर मी आपल्याला पाहू शकेल, आपली सेवा करू शकेल, मुलाबाळांची सेवा करू शकेल, मी माता पित्यांना पाहू शकेल, मी माझ्या भावाला पाहू शकेल, मी माझ्या आई वडिलांना सुद्धा पाहू शकेल. केव्हा पाहू शकेल? मी स्वतःची काळजी घेतली तरच, मी स्वतःवर प्रेम केलं तरच मी इतरांना पाहू शकेल, मी माझ्या पतीला सुद्धा पाहू शकेल, जी मी जास्त माझ्या पतीवर मी प्रेम करते. पतीवर प्रेम केव्हा करसाल? जेव्हा आपण स्वतः चांगलं असू, जेव्हा स्वतः तुम्ही सदृढ असाल, तुमची तब्येत चांगली असेल, तुमची जे चित्त तुमचं मन हे चांगलं असेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या पतीला पाहू शकाल, तुमच्या पतीची तुम्ही सेवा करू शकाल, तुमच्या पतीला काय हवं काय नको ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकाल. आपली सुद्धा तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही सगळ्यावर या ठिकाणी, सगळ्या परिसरावर, सगळ्यावर तुम्ही प्रेम करू शकाल. आणि म्हणून या ठिकाणी अगोदर आपल्याला स्वतःला पाहायचं आहे. अगोदर कुणाला पाहायचं आहे? स्वतःला पाहायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. आपण स्वतःवर जर प्रेम केलं, स्वतःला जर आपण पाहिलं किंवा स्वतःला तंदुरुस्त ठेवलं, तंदुरुस्त नुसतं आपल्याला शरीराने ठेवायचं आहे का? नाही, तर आपल्याला मन सुद्धा आपलं ताजेतवान असलं पाहिजे, मन सुद्धा आपलं शुद्ध असलं पाहिजे, मन सुद्धा आपलं तंदुरुस्त असलं पाहिजे. आणि म्हणून इथे सुद्धा या ठिकाणी आम्हाला तथागतांनी सांगितलेलं आहे, भगवंतांनी या ठिकाणी दिलेलं आहे की जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवलं पाहिजे. कशासाठी दक्षतेने लक्ष ठेवलं पाहिजे? तर ते इतराला सुद्धा आपलं प्रेम, आपली आपुलकी, आपली माया, आपली मैत्री हे देऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी स्वतःवर प्रेम करायचं आहे आणि ते सुद्धा दक्षतेने करायचं आहे. स्वतःचे दमन करणे जे आहे, प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी आणि मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. आणि मग राजाला ह्या गोष्टी पटल्या आणि राजाला सुद्धा खूप आनंद झाला की माझी पत्नी जी आहे ही सद्गुण्याची खाण आहे, सद्गुणी आहे, आणि तिनं मला हे स्पष्टीकरण
करून दिलं. अगदी तुम्ही जे म्हणताय तर राणी साहेबा तेच बरोबर आहे. तुम्ही जर तंदुरुस्त असाल, तुम्ही जर चांगले असाल तर तुम्ही या सगळ्या राजवाड्याला पाहू शकाल आणि मग राजाला या ठिकाणी आनंद होतो. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याचप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला शुद्ध करतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्यासाठी येत नाही. म्हणजे स्वतःलाच या ठिकाणी स्वतः शुद्ध करायचं आहे. स्वतःलाच या ठिकाणी पाप जे केलेले आहेत त्याचा भुर्दंड सुद्धा भरायचा आहे. युद्धामध्ये शेकडो जे वीर आहेत या वीरांना जिंकणारा जो परमवीर नसून, म्हणजे आता एखादं युद्ध झालेलं आहे आणि युद्ध होऊन त्या राजाने जे आहे युद्ध जिंकलेला आहे तो वीर झालेला आहे किंवा परमवीर झालेला आहे. तर हा परमवीर जो आहे हा त्या युद्धामध्ये युद्ध जिंकून सुद्धा तो परमवीर नसून ज्याने आपला स्वतःचा विजय केलेला आहे किंवा स्वतःवर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे तोच खरा काय आहे तर तोच खरा परमवीर आहे. म्हणजे स्वतःला जिंकण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वतःवर या ठिकाणी विजय करायचा सांगितलेला आहे. प्रथम स्वतःचीच या ठिकाणी सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. म्हणजे स्वतःमध्ये अगोदर आपल्याला परिवर्तन आणायचं आहे आणि नंतर आपण या ठिकाणी दुसऱ्याला उपदेश करू शकतो. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असं म्हणतात, कारण स्वतःमध्ये परिवर्तन करणं हे फार कठीण आहे असं म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याचप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. आणि आपण जर इतरांना काही गोष्टी सांगितल्या तर समोरचा सुद्धा काय म्हणतो, नाही यांचं सुद्धा वर्तन हे अशाच पद्धतीचं आहे आणि मग समोरच्याचं ते बोलणं जे आहे तो काय करतो, मान्य करतो. जसं आपण या ठिकाणी संतांचं एक म्हण आहे किंवा आपण सुद्धा म्हणतो, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण करे कोरडे पाषाण. तशा मणीप्रमाणे ही बाब आहे. तर मनुष्य काय आहे तर मनुष्य हा स्वतःच संरक्षण असतो, त्याला दुसरा कुणीही सुद्धा संरक्षण असणार. जो स्वतःचे संरक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षण मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो आणि माणूस स्वतःला स्वतःच शुद्धही करतो, तेथे दुसरा कुणी शुद्ध करण्यासाठी येत नाही. मनुष्य हा स्वतःसाठीच संरक्षक असतो आणि त्याला दुसरा कुणी संरक्षण असणार. जो स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःच सारखा दुसरा संरक्षण मिळणे सुद्धा दुर्लभ आहे. प्रज्ञा आणि न्याय आणि सत्य संगती, बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्याची संगत करा, म्हणजे सत्य संगती करा. तर हे काय आहे तर हा बौद्ध जीवन मार्ग आहे. जो मनुष्य काय व्रज करावे तुम्हाला दाखवतो तो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वागताड करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तधन दाखविणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्या मागे जात राहा. अशा सत्यपुरुषाचे अनुयायित्व हे तुमचे वाईट कधीही करणार नाही तर तुमचे भलेच करील. जो चुकल्यास रागा भरतो, आता समोरच्याचं चुकलं तर ज्याला जो रागा भरतो, जो त्याला शिकवतो, जो अनुचित करण्यासाठी त्याला प्रतिबंध करतो, जो सुजनांना प्रिय आणि असा व्यक्ती जो आहे दुर्जनांना अप्रिय असा वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत मात्र कदापि करू नका. मदाचारी पुरुषाची मैत्री करू नका, म्हणजे जे काही मद्यपान करत आहेत त्या मद्यपान करणाऱ्या पुरुषाची मैत्री करू नका. श्रेष्ठी पुरुषाची मैत्री करा. जो धम्म अमृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते.
सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धम्माने आनंद पावतात. आता आपण सुद्धा या ठिकाणी धम्म अमृताचे सेवनच करत आहात. हे धम्म अमृताचे जे सेवन करतो त्याचे मन कसे असते? गंभीर असते. त्याचे जीवनही सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धम्माने आनंद पावतात. पाटकर माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. आता जो माळी आहे, आता पाण्याला म्हणतो ना आपण, पाटाचं पाणी जे असतं, पाट्याच्या पाणी प्रत्येक झाडाला पाणी जातं आणि मग तशा पद्धतीने ते माळी काय करतो? वळण देतो त्या पाण्याला. आणि जसा पद्धतीने कालव्याला किंवा त्या पाटाच्या पाण्याला माळी वळण देतो, आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला तो वळण देतो. बाण करणारा जो आहे बाणकार बाणाला नीट वळवतो. सुतार सुद्धा जो आहे लाकडाचा जो ओढका आहे त्या ओढक्याच्या लाकडाला वेगवेगळा आकार देतो. आणि त्याचप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. जे सज्जन आहेत, जे सुजन आहेत आणि जे बुद्धिमान लोक आहेत ते सुद्धा स्वतःला काही नियम लावून घेतात आणि त्या नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ या वाऱ्याने कंप पावत नाही, त्याचप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाही. आणि असा व्यक्ती जो आहे त्याची स्तुती केली किंवा निंदा केली सुद्धा त्याला मात्र तो कदापि विचलित होत नाही. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते, त्याचप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर बनतात. एखादं तळं आपण पाहिलेलं आहे, खूप खोल आहे, त्यातलं जर आपण पाणी पाहिलं तर ते आपल्याला शुद्ध आणि शांत दिसतं. तशाच पद्धतीने हा मनुष्य जो आहे धम्मश्रवण करणारा शहाणा मनुष्य तो स्वतःला शांत आणि गंभीर बनवतो. सत्यपुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेनेच चालतात. ते इच्छा तृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श व्हावा आणि अथवा दुःखाचा स्पर्श हो, ते कधीही आनंदाने म्हणजे आनंदाने जे आहे ते उचलत उन्नत झालेले किंवा निराशेने पछडलेले दिसत नाहीत. म्हणजे असा जो व्यक्ती आहे आनंद झाला म्हणून त्यामध्ये तो उचलत नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्याकडे आल्यानंतर जसं आपण हवेमध्ये उडतो तशा पद्धतीचा हा शहाणा मनुष्य जो आहे कधीही हवेमध्ये उडत नाही. किंवा काही गोष्टीनं जर त्याला पिछाडलं तर त्याला दुःख किंवा वेदना सुद्धा होत नाही. म्हणजे तो निराशही होत नाही आणि खुशही होत नाही. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला जे पाप आहेत ते करण्यासाठी कसं वाटतं? गोड वाटतं, आनंद वाटतो, मधासारखे ते गोड वाटतं. परंतु जेव्हा त्याच्या पापाचा घडा भरतो तेव्हा मूर्ख माणसाला दुःखामध्येच बुडून जावं लागतं. मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही, परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने अग्नीप्रमाणे तो जळत राहतो. दुष्ट मनुष्य कसा आहे तर दुष्ट मनुष्य आपल्याच कृतीमुळे अग्नी जसा जळतो त्या पद्धतीने तो अग्नीप्रमाणे जळत जातो. जो जागा आहे त्याला रात्र आहे ही प्रदीर्घ वाटते. जो जागृत आहे त्याला रात्र कशी वाटते? प्रदीर्घ वाटतो. जो थकलेला आहे त्याला आणखी थोडंसं चालायला सुद्धा खूप लांब वाटतं. आणि ज्याला धम्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटतं. या जीवन प्रवासाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही. आता जीवन जे आहे किंवा हा जीवन प्रवाह जे आहे, या जीवन प्रवाह म्हणा किंवा जीवनाचा प्रवास म्हणा, या जीवन प्रवासाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा, परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये. जर त्याला कोणी सहचारी नाही भेटला तर अशा श्रेष्ठ पुरुषाने एकट्यानेच प्रवास करायला हवा. ही माझी दौलत आहे, हे माझे पुत्र आहेत, हे विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. म्हणजे वेदना होतात ना, आपलं 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 आणि आपलं आणि कबा म्हणतात ना, काय म्हणतात उगलेताई? माझं माझं आणि कबाड ओझ. म्हणजे जे आहे की
जे आपण या ठिकाणी उच्चारण केलेलं आहे की माझी दौलत हे माझे पुत्र, ह्या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. तो स्वतःचाच स्वामी नसतो तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्राचा स्वामी तो कसा होणार. मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा मनुष्य म्हणजे तो शहाणाच असतो. परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखरच पूर्णपणे मूर्खच होय. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्यसंगती लाभली, मूर्ख मनुष्याला जर त्याच्या आयुष्यामध्ये सत्यसंगती लागली म्हणजे चांगला मनुष्य जरी भेटला, सत्याची संगत जरी लाभली, तरी ज्याप्रमाणे भाजीमध्ये आपण पळी हलवतो ना, भाजी जी केलेली असते किंवा आमटी केलेली असते त्या आमटीमध्ये आपण पळी हलवतो. आता त्या पळीला त्या आमटीची चव कळते का? नाही कळत. आणि म्हणून या मूर्खाच्या सहवासामध्ये सत्यसंगती आली, चांगला व्यक्ती जरी आला तरी त्याला त्याचं काहीच कळत नाही किंवा काही सुद्धा त्याला त्याचं घेणं देणं वाटत नाही. ज्याप्रमाणे आमटीची चव पळीला कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्यसंगतीचे सत्य मात्र उमजत नाही किंवा समजतही नाही. परंतु जो बुद्धिवान मनुष्य आहे त्याला मात्र एक पाऊल जरी किंवा थोडंसं बोललं तरी त्याला त्या सत्यसंगती किंवा चांगल्या व्यक्तीची त्याला लागलीच पारख कळते. आणि त्या माणसाला मात्र एक पळभर शहाण्या माणसाला थोडासा जरी सहवास चांगल्या किंवा सत्यसंगतीचा लाभला, ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते, जिभेला कळते ना, पळीला तर कळत नाही, परंतु जिभेला त्या आमटीची चव कळते, किती नमक झालेला आहे किंवा नमक जर कमी झालं तर लगेच आपण त्या आमटीमध्ये पुन्हा घालतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याचप्रमाणे त्याला तात्काळ सत्यसंगती आणि सत्य कळून आल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी राहणार नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच काय असतात तर शत्रू सुद्धा असतात, कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याची कटू फळे त्याला मात्र ती चाखावी लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ जे आहे कसं भोगावं लागतं, मग रडतडत भोगावं लागेल ना. जर त्यांनी त्याचं जे कर्म आहे किंवा कर्माच्या नंतर पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचं फळ मग रडत भोगावं लागते, ते कर्म असं समजायचं की ते कर्म आपलं नीट झालेलं नाही असे समजलं पाहिजे. जे कर्म आपण केलेला असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ जे आहे आनंददायी वाटतं, आनंदाने भोगता येते, ते कर्म चांगल्या रीतीने झालेले आहे असे समजले पाहिजे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला ते मात्र जी मद आहे त्या मदाप्रमाणे कसं वाटतं, गोड गोड वाटतं. परंतु ते कर्म जेव्हा पतन होतं तेव्हा मूर्खाला सुद्धा दुःख भोगावी लागतात. दुष्कर्म जे आहेत जगत प्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते. फार काय ते त्याचा शिरछेदही करते. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्खूने अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल त्याला हाव धरू द्या. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही, म्हणजे पांढरे केस झाले म्हणून त्याला काही जास्त जानकारी आहे किंवा जास्त त्या ठिकाणी तो मनुष्य काही केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही. त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक मात्र पोकळ डोलाराच मानतील किंवा म्हणतील. जो सत्यवान आहे म्हणजे लहान जरी आहे परंतु त्याचं जे वर्तन आहे कसं आहे, सत्यवान आहे, चांगुलपणा आहे, सदाचार आहे, हा सद्गुणी आहे, त्याची चित्तामध्ये त्याच्या मनामध्ये अपार अशी करुणा भरलेली आहे, कारुणिकता आहे, स्वतःवर त्याचं संयम आहे, नेमस्त आहे, ज्याचे आचरण हे शुद्ध चरणी आहे आणि शहाणा आहे, त्यालाच लोक काय म्हणतील, वडील म्हणतील, त्यालाच वडील समजतील आणि त्यालाच काय होईल मग सन्मान सुद्धा देतील. कारण या ठिकाणी वर्तनाला काय आहे, सन्मान आहे. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरी ज्याच्या अंगी मत्सर आहे, द्वेष आहे, कृपण आहे, अप्रामाणिकता आहे, तो मात्र सन्मानास कधीही पात्र ठरत नाही. खूप सुंदर आहे परंतु मनामध्ये काय आहे, कपटीपणा आहे, मनामध्ये काय आहे, मत्सर आहे, राग आहे, द्वेष आहे आणि मग असा जो मनुष्य जो आहे तो सन्मानाला मात्र पात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण आहेत म्हणजे ज्याच्या अंगी जे आहेत वरील जे काही दुर्गुण नाहीत, ज्याचे
ज्याचे दुर्गुणाचे अमूलाग्र उच्चाटन झालेले आहे आणि त्याच्या अंगामध्ये त्याने कदापिही दुर्गुण ठेवलेले नाहीत, तो या दुर्गुणापासून दोषमुक्त आहे आणि शहाणा असतो तोच काय आहे तर तोच सन्मानास पात्र होय. जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेने तडीत नेतो, जो न्यायी नव्हे उलट जो सत आणि असत यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवितो, जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्मानेच मार्गदर्शन करतो, त्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच न्यायी पुरुष असं म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरून कोणी पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे आणि द्वेष आणि भय याच्यापासून जो मुक्त झाला आहे तो काय आहे तर तो पंडित आहे. फार बोलतो एवढ्यावरून कोणी धम्माचा आधारस्तंभ सुद्धा ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी तो धम्माला साक्षात पाहतो. म्हणजे खूप असं ज्ञान असावं असं काही या ठिकाणी नाही. अल्पज्ञान असलं तरी चालतं, परंतु धम्माला जो साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही, तोच धम्माचा आधारस्तंभ आहे. माणसाला दूरदर्शीपणा, शहाणा, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. कसा व्यक्ती भेटला तर दूरदर्शी म्हणजे दूरवर पाहणारा, शहाणा मनुष्य, ज्याने स्वतःवर संयम ठेवलेला आहे, ज्याचं आचरण हे सदाचारी आहे, असा सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याचबरोबर आल्या संकटावर मात करावी आनंदाने, परंतु विचारीपणाने त्याची संगत मात्र त्याने धरावी. जर माणसाला दूरदर्शीपणा, शहाणा, संयमी सोबत लाभलाही नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडतो आणि एखाद्या वनराजाप्रमाणे एकटाच तो पुढे चालतो, त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ जो आहे एकट्यानेच आक्रमक करावा. म्हणजे असा जर सोबती नाही भेटला सत्संगतीवाला तर त्याने मात्र एकट्यानेच आपलं चालायला पाहिजे किंवा एकट्यानेच आपलं आक्रमक व्हायला पाहिजे. एकांत पत्करला म्हणजे अशा व्यक्तीला जर सत्यसंगती नाही मिळाली तर त्याने एकट्यानेच राहावं. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची संगत मात्र नको. पाप करू नये, अगदी थोड्याच इच्छा ठेवून वनगजाप्रमाणे एकटेच आपली जीवनपथ आक्रमित राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत, कारण काही असले तरी भोग सामग्री सुखदायक आहे, कारण काही असले तरी सत्यकर्म हे सुखदायक आहे. मरणाची घडी जवळ आली असता सत्यकर्म सुखदायक आहे, दुःखाचा त्याग सुखदायक आहे. जगात मातेची अवस्था सुद्धा सुखकर आहे. जगामध्ये मातेची अवस्था कशी आहे? सुखकर आहे. का सुखकर आहे? कारण माते एवढं प्रेम जे आहे या पृथ्वी तलावर कुणीही करू शकत नाही. आता एखाद्या मातेला जर तिच्या पुत्रानं जरी नाही विचारलं, परंतु ती माता मात्र त्या पुत्राला सदोदित काय चित्तते, तिचं सुख आणि आनंद चित्तत असते. तो पुत्र कितीही लांब जाऊ द्या, परंतु ती म्हणणार नाही की माझ्यापासून लांब गेलेला आहे, मला तो काय पाहत नाही. ती कधी त्याला हेळसांड करेल का? नाही. नाही, तो कुठेही राहो, कितीही लांब राहो, परंतु तो पुत्र कसा असावा? आनंदी असावा, सुखाने असावा. कुठेही जा, परंतु तुम्ही सुखाने नांदा, सुखाने राहा. असेच जे बोल आहे एक माता या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये तिच्या अंतःकरणामध्ये सदोदित काय असतात? प्रेमभाव या ठिकाणी असतात. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? जगात मातेची अवस्था कशी आहे तर जगामध्ये सांगितलेलं आहे जगामध्ये मातेची अवस्था ही सुखकर आहे. सुखाशिवाय माता या ठिकाणी कुणाचंही जे आहे सुखच सुख या ठिकाणी चित्तित असते. पित्याची सुद्धा अवस्था कशी आहे तर सुखकर आहे. म्हणजे माता पिता जे आहेत, माता पित्याची जी अवस्था आहे सुखकर आहे. श्रमणाची अवस्था सुद्धा सुखकर आहे. म्हणजे माता पित्यापेक्षा आणखी प्रेम जे आहे आपल्या मुलाबाळावर कुणीही करू शकत नाही. या वार्धक्यातही टिकणारा सद्गुणी सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेला श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन करणं सुद्धा सुखदायी आहे. पापाचा त्याग करणं सुद्धा कसं आहे? सुखदायक आहे. मूर्खाला सहवास दीर्घकाल दुःख देतो. मूर्खाचा सहवास कसा आहे तर दीर्घकाल दुःख देतो. शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायकच आहे. आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्यसंगती ही सुखकर आहे.
आता आप्तेष्टाच्या भेटीप्रमाणे खूप दिवसांनी जर एखादा खूप जवळचा नातलग आपल्याला आलेला आहे भेटायला, तर आपल्याला खूप असा आनंद होतो. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगितलेलं आहे की आप्तेष्टाच्या भेटीप्रमाणे सत्यसंगती जी आहे, या सत्यसंगतीची जी सुखकर असं आहे. म्हणून माणसाने शहाणा, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्य दक्ष श्रेष्ठाच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र जो आहे, चंद्र आपल्या नक्षत्राच्या मार्गाने जातो, म्हणजे चंद्र जो आहे कलेनं जातो, त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनांचे अनुयायित्व व्हावं. डामडोल, प्रीती, आसक्ती यांच्या उपभोगाची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो. आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगाच्या गर्वाचा निराश करतो, तेव्हा तो शहाण्याच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो. त्याचप्रमाणे दुःखात मग्न असलेल्या जनसमुदायाकडे दृष्टिक्षेप करीत असतो. अविचारी माणसात विवेकशील निद्रिस्तात जागृत असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना सारून पुढे सरत असतो. अर्थातच या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की जी संगत जी करायची आहे, कुणाशी करायची आहे? सत्याची संगती करायची आहे, चांगल्याची संगती करायची आहे. जर संगती जर आपल्याला या ठिकाणी चांगली नाही भेटली, तर मात्र एकट्यानेच आपल्या मार्गाचं काय करायचं आहे? अनुकर्मण करायचं आहे. एकट्यानेच आपण या ठिकाणी चालायचं आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवनसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.